रविवार सुट्टीचा दिवस असल्यानं बाहेर कुठेतरी जाऊन मजा करायची असा विचार काही मित्रांच्या मनात आला। दुपारी एक जण गोळा होत सुमारे 3:30च्या सुमारास नागपुरातून वेण्णा जलाशयात सहलीसाठी गेले। त्यात उदयनगर येथील पंकज डोईफोडे हा देखील होता। 28 वर्षीय पंकज खाजगी बँकेत कंपनीत चांगल्या पदावर कार्यरत होता। पंकजच्या वडिलांचे 6 वर्षांपूर्वीच निधन झालं असून 4 बहिणीत तो एकटाच भाऊ होता। संध्याकाळी परत येतो म्हणून निघालेला पंकज पुन्हा घरी परत आलाच नाही। उदरनिर्वाह त्यांचा असाच चालू होता, म्हणजे त्याची नोकरीवरच त्याचं चालू होतं। 4 बहिणी आणि एक आई, बस नोकरी कोणालाच नव्हती, फक्त त्यालाच होती नोकरी। त्याच्यावरच सगळं घर अवलंबून होतं। त्याच्या बहिणी पण दौड़के करके थे, उनको तैरना आता था तो, और वो नाव जो चलाना था उसको चलाने वाला था, उसको तैरना आता था। वो तीनों तैर के बाहर निकल गए, बाकी सब डूब गए, किसी को तैरना नहीं आता था। पंकज को तो बिल्कुल ही नहीं। उदयनगर परिसरातच पंकजच्या घरापासून अगदी जवळच प्रतीक आंबडेचं घर असून त्याचं कुटुंबीय सध्या काहीही बोलण्याच्या मनस्थितीत नाही। थोड्याच अंतरावर न्यू सुभेदार लेआउटमध्ये राहुल जाधवचं घर आहे। राहुल बजाज फायनान्स कंपनीत असिस्टंट मॅनेजर होता। यंदा राहुलच्या लग्नासाठी मुलीचा शोध सुरू होता। रविवारी संध्याकाळी मुलीच्या घरीही ते जाणार होते, मात्र त्याआधीच राहुलवर काळानं घाला घातला। इन लोग मौज मस्ती के हिसाब से गए, पर सेल्फी के चक्कर में इन लोगों के नाव एक किनारे ये हो गई और इसकी वजह से ये बहुत बड़ा हादसा हुआ और जाधव परिवार पर बहुत बड़ा संकट तैयार हुआ। या सर्व मित्रांमध्ये सर्वात धक्कादायक प्रसंग परेश काटोकेचा आहे। व्यापारी कुटुंबातील परेश स्वतः HDFC बँकेत चांगल्या पदावर कार्यरत होता। 1 महिन्यापूर्वीच त्याचा साखरपुडा झाला होता आणि येत्या नोव्हेंबर महिन्यात त्याचं लग्न नियोजित होतं। 1-1.5 महिना आधी साखरपुडा झालेला आहे। येणाऱ्या नोव्हेंबर 21 तारखेला त्याचं लग्न निश्चित झालेलं आहे। लग्न असं काही विशेष काही माहिती दिली नाही की कुठे जात आहे, एक सहज येतो म्हणून असं बोलून गेलेलं आहे। या दुर्दैवी घटनेत अंकित भोजकर आणि अतुल भोयर यांचाही मृत्यू झालाय। अमोल दोडके आणि रोहन दोडके हे 2च तरुण यातून वाचलेत। सध्या ते दोघेही मानसिक धक्क्यात असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत। जितेंद्र शिंगाडे, झी मीडिया, नागपूर। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।